गेल्या जवळजवळ 2 महिन्यापासून वंतारा आणि आमचं नांदणी संस्थान मठ यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं ज्या हत्तीला ज्या आवश्यक सोयी सुविधा ज्या इथं आवश्यक आहे त्या सगळ्या इथं पूर्ण करण्याचा प्रयत्न हे नांदणी मठ आणि वंतारा यांच्या संयुक्त विद्यमानं अतिशय चांगल्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न केला आहे. माधुरी हत्ती लवकरात लवकर यावी अशा दृष्टीनं आमचे प्रयत्न चालू आहेत. परवाच राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी या पहिल्या दिवसापासून माधुरी हत्ती ज्या दिवसापासून वंताराकडं हस्तांतरित झाली त्या दिवसापासून आदरणीय मुख्यमंत्र्यांनी या विषयामध्ये लक्ष घातलं. कमिटीकडं आपल्या नांदणी संस्थान मठानं अतिशय चांगल्या पद्धतीनं आमचे वकील सन्माननीय मनोज पाटील यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पीठानं काही अंशी त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला आहे. पण गेल्या जवळजवळ 2 महिन्यापासून वंतारा आणि आमचं नांदणी संस्थान मठ यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं ज्या हत्तीला ज्या आवश्यक सोयी सुविधा ज्या इथं आवश्यक आहे त्या सगळ्या इथं पूर्ण करण्याचा प्रयत्न हे नांदणी मठ आणि वंतारा यांच्या संयुक्त विद्यमानं अतिशय चांगल्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि कोणाच्या काही सूचना जरी असल्या तरीसुद्धा येणाऱ्या काळामध्ये त्यासुद्धा आपण, कारण हा जैन समाज हा आयुष्यावर आधारलेला समाज असल्यामुळं कुठल्याही प्राणीमात्राला त्रास होणे ही खबरदारी या समाजाच्या मूळ तत्वात असल्यामुळं येणाऱ्या काळामध्ये त्याही सगळ्या चुका दुरुस्त करून माधुरी हत्ती लवकरात लवकर यावी अशा दृष्टीनं आमचे प्रयत्न चालू आहेत. परवाच राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी या पहिल्या दिवसापासून माधुरी हत्ती ज्या दिवसापासून वंताराकडं हस्तांतरित झाली त्या दिवसापासून आदरणीय मुख्यमंत्र्यांनी या विषयामध्ये लक्ष घातलं. परवाच मी आणि सन्माननीय इचलकरंजीचे विधानसभेचे आपले लोकप्रतिनिधी सन्माननीय राहुल आवाडे साहेबांनी मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली आहे. त्या संदर्भामध्ये एक आपण वरिष्ठ स्तरावरची लवकरात लवकर बैठक घेऊन की माधुरी हत्ती लवकरात लवकर येण्यासाठी म्हणून आपण प्रयत्न करावेत. त्यासाठी लवकरच बैठक घेण्याची आपल्याला विनंती सन्माननीय मुख्यमंत्र्यांना केली. ती मुख्यमंत्री महोदयांनी मान्य करून लवकरच त्या संदर्भात बैठक करून त्याचा निर्णय लवकरात लवकर माधुरी हत्ती कशा पद्धतीने त्या पद्धतीने आमचे प्रयत्न चालू आहेत. 104वं नैमित्तिक अधिवेशन त्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी कोल्हापूर शहरामध्ये होते. त्याबद्दल कोल्हापूरच्या तमाम समाजाच्या वतीनं मी दक्षिण भारत जैन सभेचं या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. दक्षिण भारत जैन सभेनं आज समाजातल्या सर्वच घटकांना, मग शेती असेल, व्यापार असेल, उद्योग असेल, नवीन तरुण पिढी, शैक्षणिकदृष्ट्या असेल, त्या सगळ्या क्षेत्रामध्ये समाजातली पिढी असेल किंवा समाजातले लोक हे पुढे यावे, समाजातल्या वंचित लोकांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम हे अनेक वर्ष सातत्यानं करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा गेल्या वर्षामध्ये केलेल्या कामाचा आढावा या दृष्टीनं या नैमित्तिक अधिवेशनाला अनन्यसाधारण अशा पद्धतीचं महत्त्व आहे. आणि विशेषतः महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सर्व जैन समाजातील श्रावक श्राविका या 104व्या अधिवेशनाला अतिशय मोठ्या संख्येनं उपस्थित राहतील. समाजाच्या भावी वाटचालीचा निर्णय या 104व्या अधिवेशनाच्या निमित्ताने समाजातल्या चाललेली वाटचाल आणि समाजातल्या होणाऱ्या जडणघडणी यावर विचार करून समाजाला पुढे घेऊन कशा पद्धतीने जाता येईल अशा पद्धतीचं मंथन या अधिवेशनातून घडेल असं मला विश्वास आहे.